आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, कोपरगाव. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत. त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री. 400 रुपयात सोनोग्राफी आणि 100 रुपयात एक्स-रे. लॅब तपासणीवर 50% पर्यंत आणि औषधींवर 20% पर्यंत सूट. अधिक माहितीसाठी 90 90 91 91 96 आणि 73 04 75 56 55. राहुरीमध्ये वाचाळवीर कॉमेडियन कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं गेलंय, तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. कुणाल कामरानं संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागावी, अन्यथा शिवसैनिक त्याला धडा शिकवतील असा इशारा देवेंद्र लांबे यांनी दिला आहे. राहुरीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं संवेदनशील उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामीकारक कविता केल्यामुळे संतप्त होत कुणाल कामराच्या फोटोला चपला मारत राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आज राहुरी पोलीस स्टेशन येथे शिवसेनेच्या वतीने कुणाल कामरा या हास्यविनोदी सम्राट जो आहे, स्वतःला म्हणून घेतो, यानं शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तसे महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर बेताल वक्तव्य केलेलं आहे. याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या व त्याला पाठीशी घालणाऱ्या जे कोणी अपप्रवृत्ती आहेत त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आज राहुरी पोलीस स्टेशन येथे माननीय पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे साहेब यांच्याकडं शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि वेळीच याची जर दखल घेतली गेली नाही तर महाराष्ट्रभर याचा उद्रेक या ठिकाणी उठणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून व उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी अगदी लहानातल्या लहान कुटुंबापर्यंत मदत कार्य केलेलं आहे. कुटुंबातल्या भगिनी देखील आज आपला एक मोठा भाऊ म्हणून महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय भाऊ म्हणून एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे बघत आहेत. आणि अशा व्यक्तीवर सातत्यानं कुठल्या ना कुठल्या माध्यमांतला पुढे करून विरोधातले काही लोक जे सकाळी उठल्यानंतर टमरेलला गेल्यासारखं बडबड करत असतात, अशा लोकांनी या व्यक्तीला पुढे घालून बेताल वक्तव्य केलेलं आहे. तर आमची मागणी आहे की याचा बंदोबस्त पोलीस प्रशासनाने तात्काळ करावा. जर तात्काळ बंदोबस्त नाही केल्या तर शिवसैनिक त्याच पद्धतीने उत्तर देतील व त्याला महाराष्ट्रात फिरू दिलं जाणार. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री गेल्या ह्या महाराष्ट्राने स्वातंत्र्यानंतर पहिला एक असा मुख्यमंत्री पाहिला तर त्यांनी जे धडाकेबाज निर्णय घेतले ते कोणलाही या राज्यामध्ये घेता आलेले नाही आहे. त्यांनी सामान्य जनतेपासून तर उद्योगपतीपर्यंत जे जे काय गरजेचे निर्णय होते ते निर्णय त्यांनी घेतलेले आहे. अशा ह्या चरित्रवान एकदम काम करणाऱ्या नेत्याबद्दल फालतू लोकशाहीचा हे करणारे हे जे अलीकडे जे काय निर्माण झालेले आहे मीडियासमोर, सकाळी उठायचं आणि कोणाबद्दल तरी चांगल्या माणसावर शिंतोडे उडवायचे आणि आपली परिस्थितीची हौस भागून घ्यायची, ह्या अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी एकनाथजी शिंदे साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा उभा महाराष्ट्र निषेध करत आहे. आपण कायदा मानणारे आहोत म्हणून आम्ही हे सर्व राज्यभर निवेदन देतो, नाहीतर यांच्या नांग्या आम्ही कधीच ठेचल्या असत्या. शिवसेना ही अशी एक संघटना आहे, तिच्या नादाला लागलेल्यांची भल्याची त्यांनी वाट लावलेली आहे. हा कोण लागून गेला, पण सगळ्यांना कायद्याचं राज्य, कायद्याचं शासन मान्य आहे. पण डोक्यावरून पाणी जायला लागलं, नाकात पाणी झाल्यानंतर जसं माकडी पिल्लाला पायाखाली घेते त्याप्रमाणे आम्ही सर्वांना इथं निवेदन दिलं, पूर्ण राज्यभर निवेदन दिलं. याच्यातून जर काही कारवाई नाही झाली तर शिवसेना त्यांना राज्यामध्ये आणि त्यांना घरामध्ये पडू देणार नाही आणि आपल्या स्टाईलने त्यांचा बंदोबस्त करतील. अहिल्यानगर जिल्हा शेतकरी सेनेच्या वतीने आणि समस्त शिवसेनेच्या वतीने त्यांचा ह्या वाईट घटनेचा निषेध करतो. मुंबई येथे एका शोमध्ये वाचाळवीर कॉमेडियन कुणाल कामरा यानं महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं. त्यानं नाव न घेता अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आणि एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे या कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागावी अशी ही मागणी शिवसैनिकांनी केली आहे. यावेळी शेतकरी सेनेचे राजेंद्र लोंढे, सुभाष झुंद्रे, उपजिल्हाप्रमुख जयवंत पवार, विजय तोडमल, दादासाहेब शिंदे, युवा सेनेचे सचिन करपे, अशोक तनपुरे, निखिल भोसले,
अनिल आढाव, दीपक जाधव, राजू जाधव, प्रशांत खळेकर, अरुण जाधव, महेंद्र शेळके, सुभाष शिंदे, गणेश निमसे, रोहित नालकर, उमेश कवाने, महेश घोरपडे, संदीप करपे, दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर धसाळ, बापूसाहेब काळे, बाळासाहेब जाधव, गोविंद जाधव, ॲडव्होकेट विजय तोडमल यांसह शिवसैनिकांची उपस्थिती होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर. महिन्यातील प्रत्येक गुरुवारी, वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण. ठिकाण मॉमेबल IVF सेंटर, दुसरा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे महामार्ग, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. नाव नोंदणीसाठी संपर्क 8080 215 215 आणि 9699 327 301.